अभंग निळोबरांचा आहे। या अभंगाद्वारे माझ्या निळोबराया सकल जन्माला आलेल्या जीवाला एका गोष्टीची माऊली महाराज आठवण करून देतात। काय आठवण केली? केली पाय वाट। साधू संत ह्या लोकांमध्ये वैकुंठाहून आले, सोयीच्छा प्रारब्धानं आले। साधू संताला आणावं लागत नाही बरं का, सोयीच्छा प्रारब्धानं येतात। देवाला आणावं लागतं, जीवाला यावंच लागतं। या तीन गोष्टी संत सोयीच्छा प्रारब्धानं येतात आणि आपला अवतार कार्य संपलं की सोयीच्छा प्रारब्धानं वैकुंठाला निघून जातात। कीर्तन ध्यान देऊन ऐका बरं का, नाही तर डोसक्यावून जाईल। विठ्ठला तसे बाबा नथुरामजी बाबा किहाळकर या जिंतूर तालुक्यामध्ये किहाळ गावामध्ये घुगे घराण्यामध्ये एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म झाला। लहानाचे मोठे झाले, भक्तीची चाड लागली बाबा देवाची, आणि भजन केलं। परमार्थामध्ये पूर्ण आयुष्य आपल्या गुरुच्या सानिध्यामध्ये रंगनाथ गुरुजी परभणीकर बाबांचे त्यांच्या जीवनामध्ये बाबांच्या जीवनामध्ये मार्गदर्शन लाभलं। त्यांचा वेदांत ऐकावा। कोणाचा? रंगनाथ गुरुजींचा। म्हणून म्हणतात ना, जगात जर्मनीन भारतात रंगनाथ गुरुजी नथुराम बाबा सारखा वेदांत कोणी सांगू शकत नाही। विठ्ठला गावामध्ये परमार्थ केला, पण मात्र चांगल्या माणसाला समाजामध्ये त्रास होत असते। चांगल्या माणसाला बरं का, परपंचामधून संसारामधून बाबाचं मन इटलं, गावाचा त्याग केला, सर्वस्वाचा त्याग केला आणि जोगवाडा गावामध्ये वास्तव्य केलं 42 वर्ष। किती वर्ष? 42 वर्ष जोगवाडा गावामध्ये बाबांनी माझ्या वास्तव्य केलं। आणि त्या काळामध्ये बाबांच्या सानिध्यामध्ये जे जे वारकरी आले, अरुण महाराज जे जे जवळ त्यांच्या आले, त्याचं भलं झालं बरं का, स्वभावच तसा होता। अरे संत महात्म्याने आपल्या या परभणी जिल्ह्यामध्ये एक असा महात्मा होऊन गेला की त्यांनी सर्व समाजाला आपलंस केलं। आणि कोणीही वारकरी बाबांच्या नथुराम बाबाच्या जवळ आला, बाबांनी चोंभाळावं, बापू म्हणावं, कधी त्याला गाव विचारू नये। बापू तोंडाला चोंभाळावं मायेनं, पाठीवर थाप टाकावी। बापू जेवला का? कोण विचारते हो? विचारते आता। एवढी माया केली आणि 42 वर्ष अनुष्ठान केलं आणि महाराज अवतार कार्य आपलं पूर्ण झालं आणि बाबा तुमच्या आमच्यातून निघून गेले नाही बरं का, देहानं गेले, मनानं अजून गेले नाही। गेले दिगंबर विश्वराई भूती, गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिला कीर्ती जगामाजी, राहिला कीर्ती जगामाजी।
ईश्वराय भूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अवतार कार्य संपलं. नथुराम बाबा सारखे ब्रह्मनिष्ठ असे महात्मे अवतार कार्य संपलं निघून गेले बाबा. पण त्यांची कीर्ती आज जगात आहे. आपली कीर्ती राहत नाही मागे. आपली काय कीर्ती? आपला आजा गेला पंजा गेला बाप मसन गेला देखत देखत ना तू पण तोही तैसा. आपला आजा गेला पंजा गेला है का ओळख? है ओळख नाही. अहो आपल्याला आजाचं नाव सांगता येत नाही पंजाचं नाव सांगता येत नाही. पण माझ्या ज्ञानोबारायाला 750 वर्ष झाले. आजही ज्ञानोबारायांची कीर्ती. जगद्गुरु तुकोबारायांना 450 वर्ष झाले. आजही कीर्ती. पण आपल्याला ह्या 100-200 वर्षाच्या गोष्टी सांगता येतात का? तरी संत महात्मे इहलोकामध्ये आले आणि आपलं एवढी त्यांनी जगामध्ये कीर्ती केली. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका मने एका मनले तुझले उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका मने एका मनले तुझले उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. त्यांची कीर्ती राहिली. आपली कीर्ती काय राहणार आहे? संत कबीरदास महाराज वर्णन करतात. अरे आम्ही जन्माला आलो पण मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर माणसाने कसं जगावं? या जगामध्ये आपण रडत यावं आणि हसत हसत जावं. आणि आपण हसत हसत गेलो. आपण गेलो ही बातमी कळाली आणि गावामध्ये लोकायला कळालं गेले त्याचा टक डोळ्यात पाणी यावं. अशी कीर्ती करावं जगामध्ये. उत्तमची उरे कीर्ती मागे. संत कबीरदास बाबा सांगतात, कबीरा हम पैदा हुए हम रोए जग हसे ऐसी कीर्ती कर चलो यारो हम हसे जग रोए. संत कबीरदास बाबा म्हणतात, आपण जन्माला आल्यानंतर मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आपण जगामध्ये काय कीर्ती केली आणि ती कीर्ती जर माग शिल्लक राहिली तरच मनुष्य देहाला महत्व आहे. विठाला तसं बाबासारखे महात्मे या तुमच्या आमच्या माध्यमात तुमच्या आमच्या मध्ये राहिले. आपल्याला बोलले, आपल्या संग जेवले. वारुण महाराज आपल्या संगतीमध्ये राहिले पण आपल्याला कळाले? कुराडीकर बाबा कळाले का? नाही कळाले. का कळत नाही? कारण त्याचं आहे. तुकोबारे म्हणतात ते आपल्यासारखे असतात, आपल्यासारखे दिसतात पण ते आपल्यासारखे नसतात. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. संत या जगामध्ये आपल्यासारखे दिसतात पण आपल्यासारखे नसतात. संत महात्मे कधी ओळखू येत नाही. त्याचं कारण काय?
आपलं अस्तित्व बाबांनी कधी तुम्हा आम्हाला दाखवलं नाही. हो, चातुर्य लपवी महत्व हरवी पिशे पण मिरवी आवडोने. आपलं चातुर्य संत महात्मे कधी जगाला दाखवत नाहीत, आपलं अस्तित्व जगाला कधी कळू देत नाहीत आणि म्हणून तुम्हा आम्हाला संत ओळखू येत नाहीत. हो, पण संत कळतात गेल्यानंतरच कळतात ना. विठ्ठला तसं माझ्या निळोपराया आज वर्णन करतात की बाबा संत महात्मे सोयीच्या प्रारब्धानं या मृत लोकामध्ये आले आणि आल्यानंतर तुमच्या आमच्यामध्ये राहिले. आणि महाराज त्यांनी तुम्हा आम्हाला काही वाटा दाखवून दिल्या. जाता जाता तुम्हा आम्हाला निरोप सांगून गेले, तुम्ही याच वाटेनं चला म्हणून. येणेच पंथे चालू पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे संत महात्म्याने सांगितलंय, तुम्हा आम्हाला मार्ग दाखवून गेलेत, वाट दाखवून गेलेत. मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत ते, आणि वेणेच पंथे चालू जाता. हो, तुम्ही याच पंथानं चला. आणि या पंथानं संतांनी दाखवलेल्या मार्गानं जर आपण नाही चाललो तर आपली फजिती होण्याची शक्यता आहे बरं का. विठ्ठला साधकाने विचारलं, निळोपराया थोडा आवाज द्या, ऐकू द्या जरस. निळोपराया याच्या अगोदर काही वाटा नव्हत्या का? संत महात्म्यांनी कलियुगामध्ये का वाटा समाजाला सांगितल्या? निळोपराय म्हणले होतेत ना. अनेक युग बदललं की मार्ग बदलत असतो, युग बदललं साधना बदलत असते. कोण्या कोण्या युगात कोणत्या कोणत्या वाटा होत्या सांगा ना. कृतयदध्यायन्ते विष्णु त्रेताया यजते मखे द्वापार्य परिचारणा तदो कलिहरी कीर्तनात. कृतयुगामध्ये वाटा होत्या. कोणती वाट होती? ध्यान मार्गानं, योग मार्गानं देवाची प्राप्ती होत होती. पण तो योग मार्ग, ध्यान मार्ग दुस्तर होता बाबा. आता मला सांगा, आपल्याला सकाळी काय भाजी खाल्ली ध्यानात आहे का? चोपदार काय खाल्लं तुम्ही घरी? अहो, सकाळी खाल्लेलं माय ध्यानात राहीन तर ते ध्यान करावं लागत होतं भगवंताच्या प्राप्ती करता हजारो वर्ष. किती वर्ष? आता कलियुगात ही साधना जमल का बाबा? जमणार नाही. हो, योग मार्ग नाही जमणार, ध्यान मार्ग जमणार नाही, योग मार्ग जमणार नाही. मग या संतांनी काय केलं महाराज? त्याच्यावर फुलीच मारली. योगाची या वाटा ज्ञानोबराय म्हणतात, जे निघाले गा सुबटा तया दुखाची या फाटा भागाला. किंवा ज्ञानोबराय म्हणतात, योग विधी येणे नोहे सिद्धी, योग विधी येणे नोहे सिद्धी, योग विधी येणे नोहे सिद्धी, पायाची भूपादी करसिद
दंबधर मायाची उपाधी दंबधर हरिमुखी हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखे ज्ञानोबरा म्हणतात योग मार्ग या कलियुगामध्ये चालणार नाही. योग याग विधी वेणेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. योगाच्या मार्गाने जे जे गेले ज्यांना देव प्राप्तीच्या जवळ जवळ गेले आणि महाराज थोडी अरुण बाबा चूक झाली आणि दुःखाला कारणीभूत ठरलं बर का. योग मार्गाचं खंडन केलं बाबा आणि केलंय कोण ज्ञानोबा कोण आहे ज्ञानराज माझी योग्याची माऊली योग्यांचीच माऊली आहेत ना साधे आहेत का. तेच म्हणतात योग याग विधी वेणेनो हे सिद्धी. बर योग मार्गाचं खंडन केलं. त्रेतायुगाला कृतयुग संपलं सत्ययुग संपलं त्रेतायुगाला आरंभ झाला. भगवान परमात्माची प्राप्ती यज्ञाद्वारे व्हायची बाबा. कशाद्वारे यज्ञ करावा लागतो. आता कलियुगामध्ये यज्ञ जमल का हो. ते का यज्ञ सोपा होता का माऊली महाराज. 6-6 महिने करायचा 1-1 वर्ष करायचा. हातीच्या सोंड एवढी गावरानी तुपाची धार त्या याच्यात टाकावं लागायची. कशामध्ये यज्ञ कुंडामध्ये. आता तूप आहे का तूप म्हणलं की चूप. आता कुठे गेलं की माऊली महाराज तूप माणसं म्हणते चूप. म्हणून आम्ही असे महाराज लोक वाळवून गेलो. मग त्रेतायुगामध्ये यज्ञाच्या द्वारे देवाची प्राप्ती व्हायची. आपण वाटा पाहलो बरं का. वाटा ध्यान देऊन कीर्तन आहे का. आपण कोणत्या वाटा पाहलो कोण्या वाटानं कोणती वाट दाखवली शोध काढायलो तिचा निळोपरा म्हणतात. मग त्या त्रेतायुगामध्ये यज्ञ केला की देवाची प्राप्ती व्हायची आणि यज्ञामध्ये किंचित चूक झाली की दुःखाला कारणीभूत ठरायची. त्रेतायुग संपलं. द्वापार युगाला आरंभ झाला. द्वापार युगामध्ये भगवान परमात्माची प्राप्ती व्हायची पूजा केल्यानं. आता मला सांगा आपल्या हिंदू धर्मामध्ये किती देव आहेत. 33 कोटी देव किंवा 33 प्रकारचे हे की नाही. हो मग 33 कोटी देवाची पूजा करायला आपल्याकडे टाइम आहे का हो. 33 कोटी देवाची पूजा तो सोडा कीर्तनात 2 तास बसायला टाइम नाही. 10 मिनिटं कीर्तन लेट होऊ दे की दुसऱ्या दिवशी माणसं म्हणतात कोण आणलं होतं रे ते. लयत लांबीलं त्यानं. पूजा जमणार नाही. खंडन केलं बाजूला सारलं आणि पुढे
कलियुगाला आरंभ झाला आणि साधू संत आळंदीच्या इंद्रायणीच्या तीर्थावरती सर्वजण बसले. 18 संत बसले बर का. संत एकांती बैसले, सर्व शास्त्रार्थ शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी. कोणतं सार काढलं? ते एक हरीची नाम, सकळ पातका करी भस्म, अधिकार सर्वत्र नारी आणि नर. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळाची येथे आहे अधिकार, सकळाची येथे, सकळाची येथे आहे अधिकार, सकळाची येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. बाबा येणेकरी बाबा काय प्रमाण आहे सांगा बरं. विठ्ठला सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे किंवा कलियुगा मारी करारे कीर्तन, कलियुगा मारी करारे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. तेरे नारायण देईल भेटी, तेरे नारायण देईल भेटी. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन. कलियुगामध्ये
सर्व संत एकांत मध्ये बसले आणि सार काढलं बाबा. कोणतं? कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. आता कीर्तन करणं का सोपं आहे का हो? सर्वायला जमल का हे होय अरुण महाराज? नाही ना जमत. कीर्तन करायला फेटा बांधावं लागतंय, शिकावं लागतंय, प्रयत्न करावं लागतं. जमल का होय? आता आम्हाला मृदुंग वाजवा म्हणल्यावर जमल का? नाही जमल. आणि माऊली महाराज तुमच्यासारखं आम्हाला गायन करायला जमल का? पण आम्हाला लय जोर गायन करायचा. ज्याला नाही स्वर त्याला बोंबलायचा भत्ता जोर. मला लय जोर आहे. कशाचा? स्वर नाही पण म्हणायचा लय नाद आहे. पण सर्वाला जमणार मग कीर्तन करावं. कीर्तनानं म्हणले कलियुगामध्ये उद्धार होणार आहे. हे कीर्तन नाही बरं का. तुकोबराने सांगितले नाम संकीर्तन साधन पै. नाम संकीर्तन साधन पैसे. नाम संकीर्तन साधन पैसे. नाम संकीर्तन साधन पैसे. नाम संकीर्तन साधन पैसे. जारे मनांतरा नरगती सायाच जारे मनांतरा नरगती सायाच जारे मनांतरा मनांतरा नरगती सायाच जारे मनांतरा नरगती सायाच जारे नरगती सायाच जारे मनांतरा म्हणतात नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपं सांगितलं बरं का. जळतील पापे जन्मांतरीचे. आवाज द्या जरा. सोपं आहे पण सोपं आवडते का? किती सोपं करून ठेवलं. वाटा सांगायला वाटा सोपं आहे. पण मला सांगा माणसाला जास्त भजन आवडतंय का संसार आवडतंय? सोपं आहे. मी बोलत नाही बरं का. ईशयाचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू ईशय तो गोडू जीवासी झाला. या जीवाला काय आवडते? ईशयाचे सुख येथे वाटे गोड आणि पुढे आहे अवघड यमदंड. इथं गोड वाटायले पण पुढं लय अवघड आहे बरं का. मारिती जोडीती तोडीती निष्ठूर यमाचे किंकर. 1-2 साल 1-2 साल नाही बरं का. बहु साल. सोपं नाही. मग निळोबराया तुम्ही सांगता की नाम संकीर्तन या कलियुगामध्ये कीर्तन करणं सोपं आहे. परमात्म्याचं नामचिंतन करणं सोपं आहे. मग तुम्ही अनेक जन्मापासून तुमचे गुरु सांगतात तुकोबऱ्या सांगतात आम्ही आमची भक्ती म्हणले का एका जन्माची एक काय. आम्ही जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. मग तुकोबराया जर ज्या ज्या अवतारामध्ये देवाच्या बरोबर होते याचा अर्थ निळोबराया त्यांच्या बरोबरीत होते याच्यात शंकाच नाही. मग साधकाने विचारलं निळोबराया कृतयुगामध्ये त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये तुम्ही होताच कलियुगामध्ये सुद्धा तुम्ही होता. मग त्या युगामध्ये तुम्ही साधना केल्या नाही का हो?
दुःख पिढीले निवडूत्या दुःख पिढीले निवडूत्या पिढीले निवडूत्या दुःख पिढीले निवडूत्या. निळो महाराज म्हणतात माग आम्ही मागच्या जन्मी हेच करीत आलो बाहू मागे बहुत जन्मी आणि हेची करीत आलो आम्ही. म्हणजे आम्ही का निळोबरा म्हणतात माऊली महाराज कमी कुटाने केले का. हा नाना साधनाच्या केल्या खटापटा परित्यान पवती याच्या दारवंटा योगे अभ्यासी रिदिती वाटावो धन्य ही आनंदाची सापडली. म्हणजे आम्ही अनेक युगामध्ये देवाच्या संगतीत होतो आणि अनेक जन्म आम्ही हेच करीत आलोय. हो मग आम्ही का कमी साधनाची कुटाने केली का निळोबराय म्हणतात. नाना साधनाच्या केल्या खटापटा परित्यान पवती याच्या दारवंटा देव प्राप्ती करता आम्ही योग मार्गाचा अनुष्ठान केलं यज्ञ मार्गाचा अनुष्ठान केलं पूजा मार्गाचा अनुष्ठान केलं पण दुःखाला कारणीभूत ठरलं. मग निळोबराया बरोबर आहे तुम्ही सांगता आम्हाला पटलं बरं का. मग साधू संतांना जी वाट निर्माण केली हो मग ती वाट कोणती निर्माण केली आम्हाला सांगा. विठाला विठा मग निळोबरे म्हणतात अनेक जन्मामध्ये वाटा होत्या पण त्या वाटा अवघड होत्या दुस्तर होत्या पण कलियुगामध्ये सोपं साधन काढलं हो आणि कीर्तनाच्या द्वारे नामसंकीर्तनाच्या द्वारे जीवाचा उद्धार होतोय आणि कमी वेळात होतोय. बर कमी वेळात होतो हो. निळोबरे म्हणतात श्रीमद भागवतामध्ये उदाहरण देतात हो. श्रीमद भागवतामध्ये व्यास महाराजांनी 18 पुराणाचं लिखाण केलं. किती पुराणाचं 18 पुराणाचं. आता ध्यान देऊन ऐका मार्ग सांगायलो वाट सांगायलो वाट एका शब्दावर चाललंय बरं का आपलं चिंतन. पुढे जाऊ अभंगात. मग व्यासांनी 18 पुराणाचं लिखाण केलं आणि या जगामध्ये सुंदर असा 18 पुराणाचं सार असणारे श्रीमद भागवत ग्रंथराज निर्माण केला. नाना कथा रूपी भारती प्रगटली असे त्रिजगती आविष्कारोणी महामती व्यासाची. व्यासांनी लिखाण केलं हो. मग ही परंपरा आली कुठून जेव्हा कुठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही कानोबा तेरे 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 म्हणजे कुठंच जगात काही नव्हतं तेव्हा देव होता. आणि भगवान विष्णू परमात्माला एक दिवस मनामध्ये वाटलं एकट्याला काही कर्मन. ब्रह्माला विनंती केली ब्रह्मा तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा हे चराचर विश्व घडवा. त्यावेळेस माझ्या ब्रह्मदेवानी भगवान विष्णू परमात्माला विनंती केली देवा चराचर तुमच्या कृपेनं निर्माण करायचंय पण याला हे विश्व निर्माण करण्याकरता माझ्याकडे ज्ञान नाही. ऐका परंपरा कुठून सुरू झाली वाट सुरू व्हायली. आता भगवान विष्णू परमात्मानी चतुर्श्लोकी भागवताचं तत्वज्ञान भगवान विष्णू परमात्मानी ब्रह्मदेवाला सांगितलं. कोणाला ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाने आपले सुपुत्र असणारे नारदांना सांगितलं. नारदांनी व्यासांना सांगितलं. व्यासांनी
सुखदेवांना सांगितलं. आणि आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा तशीच आहे. ज्ञानदेवा सार सोजविले, ज्ञानदेवा सार गहनी प्रसाद निवृत्ती दातार, गहनी ज्ञानदेव सार सोजविले, ज्ञानदेव सार सोजविले, मचिंद्राने बोध गोरक्षाची केला, मचिंद्राने बोध गोरक्षाची केला, मचिंद्राने बोध गोरक्षाची केला, मचिंद्राने बोध गोरक्षाची केला. मशिंद्राने बोध गोरक्षासी केला. आदिनाथ गुरु सकळ सुरू झाली ना आदिनाथापासून. निवृत्ती दातार सांगितले. निवृत्तीनाथापासून परंपरा आली, आदिनाथापासून. आणि कुठं आली? ज्ञानोबरायापासून. आणि श्रीमद भागवत ग्रंथ कसा निर्माण झाला? चतुर्श्लोकी तत्वज्ञान भगवान विष्णू परमात्मापासून सुखदेव महाराजापर्यंत आलं. व्यासांनी लिहून ठेवलं. 18,000 श्लोक निर्माण केले. किती? 12 स्कंद निर्माण केले. पण तत्वज्ञान मला सांगा ना, संस्कृताचं जगाला कळतंय का हो? या काळामध्ये कळतंय का? आता एखादा संस्कृतचा श्लोक जर आपण म्हणला तर माणसाला कळल का? न शिकलेल्या माणसाला कसा कळल? कळणार नाही. मग भगवान व्यास परमात्माने भगवान शंकराची आराधना केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि व्यासांनी सांगितलं, देवा अरे तुमच्या भगवंताच्या आदेशानुसार आम्ही 18 पुराणाचं लिखाण केलं. आणि 18 पुराणाचं सार असणारं श्रीमद भागवत महात्म्य या कलियुगामध्ये कमी वेळामध्ये लोकांच्या उद्धाराकरता निर्माण केलं देवा. पण याचा प्रचार करायला कोण आहे? तुम्ही काय करा, पुत्र रूपाने माझ्या पोटी जन्म घ्या, माझ्या आश्रमामध्ये प्रगट व्हा आणि परीक्षिती राजाचं निमित्त करा, पांडवांच्या कुळामध्ये जन्माला आलेल्या, आणि जगाचा उद्धार करा. यासांचं मनोगत माझ्या भगवान शंकरांनी जाणलं माय. सुखदेव महाराजांच्या रूपामध्ये यासांच्या आश्रमामध्ये सुखदेवजी महाराज प्रगट झाले. प्रगट झाले. आणि इकडे माझ्या परीक्षिती राजाला राज्य वैभव 100 अश्वमेध यज्ञ केले. पण कलीचा प्रभाव माझ्या परीक्षिती राजाला त्या मुकुटाद्वारे प्राप्त झाला. आणि शिकार करण्याकरता वनामध्ये गेले. साधूचा अपमान झाला बाबा, शमीक ऋषीचा अपमान झाला. वाट पाहलोत आपण, वाट कोणती वाट दाखवली? लक्ष द्या. आणि शमीक ऋषीचे पुत्र शृंगी ऋषीनं शाप दिला, ज्यानं कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला त्याला आजपासून 7 दिवसामध्ये सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू होईल. निमित्त ठरलं बर का. परीक्षिती राजा माझा पांडवांच्या कुळामध्ये जन्माला आलेला एवढा पुण्यात्मा महात्मा होता. आयुष्यामध्ये एकदाच साधूची अपमान घडला आणि एकदाच पाप घडलं. आता मला सांगा आपल्याच्यान किती पाप होते हो?
एकदाच जर पाप घडलं परीक्षित राजाच्या हातानं तर 7 दिवस भागवत ऐकावं लागलं. आपलं तर पावला पावला धरान. हा तुमचं नाही सांगत पण आमचं सहज आहे, घडतंय ना. माणूस चुकीचा पुतळा आहे, चलता चलता किडा मुंगी पायाखाली येतेच ना. या परीक्षित राजाला एकदा जीवनामध्ये संतांचा अपमान घडला, समीक ऋषीचा. 7 दिवस भागवत ऐकावं लागलं. मग तुम्हा आम्हाला काय ऐकायला लागू नये होय माऊली महाराज. आणि कमी वेळामध्ये कमी टायमात उद्धार आहे वा. निमित्त झालं कोणाचं? 18,000 श्लोक, 12 स्कंद माझ्या सुखदेव महाराजांच्या मुखामधून त्या निमिषारण्याच्या ठिकाणी माझ्या सुखदेव महाराजांनी परीक्षित राजाला मोक्ष पदाला नेण्याकरता उपदेश केला. निमित्त ठरलं, वाट सांगायलो वाट. निमित्त कोणाचं झालं? परीक्षितीचं. पण उद्धार अहो जगाचा आहे ना. हा उद्धार कोणाचा आहे? जगाचा आहे. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबा म्हणतात असू द्या पण फायदा मात्र समाजाचा होत असतो. आणि मला सांगा, ज्ञानोबराने 2 उदाहरणं आपल्या पुढे ठेवले. ज्ञानोबराय म्हणतात गाय पान्हा कोणा करता सोडती? कोणा करता? उदाहरण दिलं ज्ञानोबराय. वासरा करता. आणि फायदा फायदा महाराजाला दुधाचा चिहा. आणि दूध खरा पाना कोणासाठी सोडती? वासरासाठी. ज्ञानोबराय म्हणाले बर का. वच्छाचे निवरसे दुभते होय घरो दसे झाले पांडवाचे निमिषे जगोद्धार. ज्ञानोबराय म्हणतात गाय वासरा करता आपल्या पिल्या करता पाना सोडते पण फायदा जगाचा. तसं परीक्षिती राजाचं निमित्त पण फायदा या मृत लोकांमध्ये जन्माला आलेल्या सर्वांचा. आता दुसरं ज्ञानोबरायांनी उदाहरण दिलं. पाऊस कोणा करता पडते सांगा बरं? आपल्या करता कधीच पाऊस पडत नाही. अरे द्वापार युगामध्ये 100 कौरव जन्माला आले. दुर्योधनासारखे दुष्ट माणसं जन्माला आले तर महाभारत घडलं. रक्ताचे लोट वाहू लागले. तुम्ही आम्ही जन्माला आलो. केवढा पराक्रम घडायला तुम्हाला माहिती आहे का? उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात आपण इतके तर भारीचे आहेत माऊली महाराज. होय, हे आपला पराक्रम आहे. आपला पराक्रम आहे. आपल्या पराक्रमान काही होत नाही. ज्ञानोबा म्हणतात पाऊस पडतो. अरे निमित्त चातक पक्षाचं आहे पण फायदा जगाला आहे. ज्ञानोबा सांगायले चातकाची आकणवे मेघू पाणीया धावे तेत चराचर आगवे निमाले जीवे. चातक पक्षाचं निमित्त ज्ञानोबराय म्हणतात पण फायदा जगाचा आहे. तसं कुरुक्षेत्राच्या ठिकाणी अर्जुनाला मोह निर्माण झाला आणि तत्वज्ञान मोह निरसन करण्याकरता कुरुक्षेत्रावर 700 श्लोकामध्ये तत्वज्ञान माझ्या अर्जुनाचं निमित्त केलं आणि तत्वज्ञान जगाला सांगितलं. पण फायदा अहो जगाचाच आहे ना. अर्जुनाची निमिषे गीता प्रकाशोनी श्री राजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. तसं निमित्त परीक्षिती राजाचं घडलं आणि निमित्ताला कारणीभूत परीक्षित राजा ठरले. आणि सुखदेव महाराजांनी परीक्षितीला निमित्त करून कीर्तन केलं. भगवंताच्या नामाची, गुणाची, औदार्याची, ऐश्वर्याची, उदारतेचं वर्णन या 18,000 श्लोकामध्ये माझ्या परीक्षिती राजाला सांगितलं. श्री सुख पण
करोडी कीर्तन उतरिला जाण परीक्षिती उतरिला जाण परीक्षिती उतरिला जाण परीक्षिती उतरिला जाण परीक्षिती श्री सुख आपण करोणी कीर्तन आणि उदरीला जाण परीक्षिती 7 दिवसामध्ये माझ्या परीक्षित राजाला मोक्ष पदाची प्राप्ती झाली. किती दिवसामध्ये? 7 दिवसामध्ये. भागवत तेच आहे होय. फक्त ऐकणारी बदलली. तिथं ऐकणारे होते परीक्षिती आणि सांगणारे होते सुखदेव. इथं सांगणारे आपण आणि ऐकणारे आपण. 1000-500 जरी ऐकले तरी आपलं काम व्हायला का? परीक्षिती राजाने एकदाच ऐकलं माऊली महाराज. एकदाच. किती? एकदाच. कामच झालं. विठाला मग निळोपऱ्या म्हणतात अनेक मार्ग अवघड होते, या वाटा अवघड होत्या. निमित्त माझ्या परीक्षित राजाचं घडलं आणि या साधू संतानं तुमच्या आमच्या करता ह्या वाटा निर्माण केल्या. अभंगाचं पहिलं चरण. केली पाया वाट 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 केली पहिल्या चरणात दळोबऱ्या म्हणतात केली पाय वाट. ही वाटच आहे. उलंदिला माया घाट. या माया घाटामध्ये या जन्म मृत्यूच्या भवसागरामधून या मायाजाळामधून या संसाराच्या भवसागरामधून तरुण जाण्याकरता ही वाट निर्माण केली. उद्यापासून काय करता हे मॉनिटर जरसे मागं ठेवत जा. बसणाऱ्याला त्रास व्हायला जर आहे की नाही, आवाज जास्त घ्या.
याला थोडं लांब केलं ना चालतं बरं का. हा विठाला निळोबरा म्हणतात वाट निर्माण केली आणि त्यांनी साधू संत ह्या लोकांमध्ये आले. मायाघाट उल्लंघन केला, काळावर विजय प्राप्त केला. मायाजाळ कोणता? संसार मायाजाळच आहे ना. आपण कशात गुंतून पडलो? या संसार नगरी बाजार भर लाग बाई, यात सुख नाही हो त्यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भर लाग बाई. मायाजाळ संसाराकरता प्रपंचामध्ये तुम्ही किती प्रयत्न करा, सुख आहे का हो? सुखच नाही. संसारामध्ये माणसाचं वय वाढलं, प्रपंचामध्ये माणसाचं वय वाढलं की किंमत कमी होती. वय माय होती का नाही? पण परमार्थात तसं नाही. जसं जसं वय वाढल तशी महाराजाची किंमत वाढते. होय बाबा, वाढते का नाही? आणि संसारात घटती. म्हणून तर साधू संतानं हे धन सोजलं. कोणतं धन? एक राजाची मुलगी होती संत मीराबाई, पण राज्य वैभवाचा त्याग केला आणि राम नामाचं धन शोधलं. माय पायोजी मैने रतना धन पायो, पायोजी मैने रतना धन पायो, पायोजी मैने रतना धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने पायोजी मैने पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. पायोजी मैने राम रतन धन पायो, 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 धन पायो. कोणतं धन कमीलं साधू संतांनी? पायोजी मैने राम रतन धन पायो. तुकोबरा म्हणतात हे धन अहो कधी सरत नाही. संतांनी दिलेलं धन, देवाने दिलेलं धन कधी संपत नाही. कृपादान केले संती कल्पांती सरेना, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. तुकोबरा म्हणतात भावया जतन, हे उपाय लाभाचे. हे लाभाचा उपाय, परमार्थ लाभाचा उपाय. पण माणसाला परमार्थ आवडत नाही. होय बाबा, पिंपरीकर बाबा आवडतो का? नाही. पण साधू संतांना तसं नाही केलं. साधू संतांनी या प्रपंचाचा त्याग केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. हरिभजनी हे धवळीले जग चुकविला
बळी काळाचा. संसाराला शून्य किंमत दिली, प्रपंचाला शून्य किंमत दिली. आता आपला टाइम संपत्ती आला आणि कीर्तन आता नेमकंच मोसम मध्ये आलंय. हो का वय अरुण महाराज, हा आता नेमकंच रंगात आलंय कीर्तन, टाइम संपला. हो मग या साधू संतानं संसाराला काडीत लावली. जाळोनी संसार बैसलो अंगणी किंवा देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्याजी आला, अवघा भोग त्याजी आला, अवघा भोग त्याजी आला. देवासाठी अवघा भोग त्याजी आला, अवघा भोग त्याजी आला, अवघा भोग त्याजी आला. कुमार देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्यागी त्याजी येला. तसा नथुराम बाबांनी आपल्या गावाचा त्याग केला, संसाराचा त्याग केला. कोणा करता हो? आपल्या करता. मारोतराव बाबांनी अरे उच्च कुळामध्ये जन्म झाला, श्रीमंती घरी दस्तापूर गावामध्ये, एवढ्या वैभवात पाटील घराणा, पण देवासाठी जोग घेतला आणि घर सोडलं. दिवस न कळे रात्र न कळे, अंगी खेळी दैवत, दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. दिवसभरही कीर्तन आणि रात्रभरही. आता आम्हाला म्हणावं लागेल घ्या ना कीर्तन. आणि त्याला कटाळा यायचा. हो किती कीर्तन माझ्या बाबाच्या जीवनावर. मारोतराव बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या उद्धारा करता माझ्या समाजानं भक्ती मार्गाला लागावं, तुळशीची माळ धारण करावी, परमार्थ करावा, सकल समाजाने भक्ती मार्गाला लागावं. समाजाने सर्वाला रात्रंदिवस त्याच्यासाठी दिय झिजवला. हो कोणासाठी दिय झिजवला? आपल्या करता साधू संतांना. संताची पायी खर्चावे शरीर, संताची पायी खर्चावे शरीर, संताची पायी खर्चावे शरीर, संताची पायी खर्चावे शरीर. सांगतो कबीर कमालासी, सांगतो कबीर कमालासी, कमालासी. संताची पायी खर्चावे शरीर, संताची पायी खर्चावे शरीर, संताची पायी खर्चावे शरीर, संताची पायी खर्चावे शरीर. तीर्थयात्रा करत करत माझे ज्ञानोबराय नामदेवराय घरी आले आणि जेवण करायचे म्हणले. बरोबर आहे. आता इशे वाढतच चाललाय प्रमाण. संताची पायी खर्चावे शरीर. कोण सांगायले? कबीरदास महाराज. कोणाला? आपल्या पुत्राला कमालला नाही का खर्चिलो. संत सेवा हिची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हिची देवा उत्तम. संताची सेवा केली हो तर देवाला आवडती. संतांच्या नामस्मरणानं पाप जाते. तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. आपल्या बाबाचं नामस्मरण केलं, मारुतराव बाबांचं नामस्मरण केलं तर पाप निघून जाते. प्रपंचाचा त्याग केला. जोगवाडा गावामध्ये
42 वर्ष अनुष्ठान केलं रात्रंदिवस. प्रत्येक जाती धर्माच्या वारकऱ्यांना खेडेगावामध्ये जावं, वडी वस्त्यावरती जावं, कीर्तन भजन सप्ते सुरू केले. सप्ते कवा कवा काही काही गावं असे होते टाळे वाजायचं नाही, त्या गावात सप्ते सुरू केले. कोण? नथुराम बाबानं मारोतराव बाबानं. ही वाटच आहे बरं का, त्याने वाटात दाखवून दिल्या. पण आपण इतके महात्मे जोराची. हो, काही काही गावामध्ये सप्ते बंद पडली. सप्ते काय चालू केले ना, आपण काय केले? बंद केले. म्हणजे आपण चांगले गुणाचे दिसायला होते की नाही. विठाला तुमचं कौतुक करावं, तुमचं कौतुक करावं. की तुमच्या गावाला किती वर्षाची परंपरा आहे या सप्तेची? सांगू शकते का किती वर्ष झाली? अनेक जुनाट परंपरा आहे, कोणी सांगू शकत नाही, हे की नाही. अनेक दिवसांची परंपरा आहे, तुम्ही टिकून ठेवली. तुम्हा गावकरी मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. आणि बाबांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जगाच्या कल्याणाकरता जोग घेतला, संसाराचा त्याग केला आणि तुम्हा आम्हाला वाट दाखवली, भक्ती मार्गाला लावलं. बाबा केली पाय वाट, उलंदिला माया घाट. त्यांनी परमार्थ केला, जीवी हरी आठविला. हातामध्ये माळ घ्यायची नथुराम बाबानं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, जीवे हरी आठविला, जीवे हृदयी धरिला. आणि जाता जाता जिंकून या काळा वरी गेले भूमंडळा. हो, काळावर विजय प्राप्त केला. कशाच्या जोरावर? नामाच्या जोरावर. हो, नाथ महाराज वर्णन करतात. हो, हरीचे विद्यावंत झालो रे आम्ही, जाऊनी पंढरपुरी राहिलो रे. कळी काळाचे माथा देवनिया पाय, वैकुंठ भवनासी गेलो रे. किंवा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. या साधू संतानं नामस्मरणाच्या जोरावर, या भजन कीर्तनाच्या जोरावर जगाला काळ खाणारा त्या काळावर विजय प्राप्त केला. त्या काळाला गुलाम केलं. काळाला माझ्या तुकोबऱ्याने गुलाम केलं. माय तुकया घरी काळ गुलाम, तुकया घरी राबतसे. एवढा ज्यांचा अधिकार. हो, काय संतांचं वर्णन करावं, काय त्यांची कीर्ती वर्णू वारंवार. काय संतांची कीर्ती वर्णन करावी, मस्तक चरणी. हो, मग आपण काय करावं? त्यांच्या पुढं नम्र व्हावं, संतांच्या पुढं, या महात्म्यांच्या पुढं. हो, आणि आपला वेळ संपला. 3 चरणामध्ये आपण थोडं थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. 11 वाजून 5 मिनिटं झाले. 9 ते 11 सैन वाटते. हो, तुमची इच्छा असेल तर 5 मिनिटं अजून जर तुम्ही दिले, आमच्या चोपदाराकरता छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पवाडा म्हणू. इच्छा असेल नाही तर कीर्तन सेवा थांबू म्हणायचा का? आहे का टाइम? त्यांनी उपकार केले. अरे माझा छत्रपती राजा जर नसते तर आज आपल्याला कीर्तन करता आलं नसतं बरं का. हो, माझ्या राजाने उपकार केले. माय स्वराज्य मा जिजाऊ आई साहेबांचं स्वप्न पूर्ण केलं आणि स्वराज्याच्या रक्षणाकरता आपला प्राणपणाला लावला. आणि सोबतीला 18 पगड जातीतील मावळे आपल्या संगतीमध्ये घेतले आणि मा जिजाऊ आई साहेबांचं स्वप्न पूर्ण केलं. आणि आमच्या माता काय माझ्या जिजाऊ आई साहेबांना पुण्य केलं आणि ते पुण्य माझ्या जिजाऊ आई साहेबांचं फळाला आलं. आणि छत्रपती राजांसारखा महात्मा मा जिजाऊ आई साहेबांच्या पोटी
जन्माला आला. आवाज द्या. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझी जाऊची पुण्याई कशी आली पळाला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची, आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. परत बांधले स्वराजाचे या तोरणागडाला. तो बापाचा बाप राज तुमा जन्मला, तो बापाचा बाप राज तुमा जन्मला, तो बापाचा बाप राज तुमा जन्मला. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राज शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राज शिवबा जन्मला. आला गेला. वाजव वाजव, टाळ्या वाजवा सर्व. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप राज शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राज शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. जय हो. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राज शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राज शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की जय. चोपदार महाराज.